all of you. This is SST Edupedia. I am Assistant Teacher Mrs. शिल्पा जलकोटे. आज आपण इयत्ता 11वीचा मराठी हा विषय इथे आज अभ्यासणार आहोत. मागच्या याच्यामध्ये आपण मराठी अनुवादाचा काही भाग आपण पाहिलेला होता. आज आपल्याला त्याच्या पुढचा भाग पाहायचा आहे. अनुवाद म्हणजे काय याची व्याख्या आणि त्याचे प्रकार आपण बघितलेले होते. सर्रासपणे आपण बोलत असताना भाषांतर, अनुवाद असं सर्रासपणे एकच शब्द अनुवाद हा वापरत असतो त्याला. पण आता नेमकं अनुवादकाचा व्यासंग कसा आहे आपल्याला तो आज इथे आपण अभ्यासणार आहोत. ज्या वेळेला आपण अनुवादक म्हणतो, भाषांतरकार म्हणतो आणि रूपांतरकार यांना सर्वसाधारणपणे समाजात अनुवादक याच नावाने संबोधले जात असलेले आपल्याला आढळून येते. अनुवादकाच्या व्यक्तिमत्वाच्या जर पैलूचा आपण विचार केला त्याच्यासाठी काही कौशल्य सुद्धा आवश्यक असतात. ती कोणती कोणती कौशल्य अनुवादकाला आवश्यक आहेत ती आपल्याला आता इथे बघायची आहे. जसं आता अनुवादकाचं व्यक्तिमत्व आणि त्याचं कौशल्य त्याच्यावरच आपल्याला पुढचा भाग अवलंबून असलेला आढळून येतो. आता ज्या वेळेला मूळ साहित्य पहिल्यांदा आपल्याला बघायचंय, मूळ साहित्याला त्या अनुवादकाला त्या भाषेवर प्रभुत्व असलेलं आपल्याला दिसलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की अनुवाद आपल्याला ज्या भाषेत करायचा आहे त्याही भाषेमध्ये त्या व्यक्तीचं प्रभुत्व असलेलं आपल्याला दिसावं लागतं. त्याचबरोबर त्याला व्याकरणाचं ज्ञान असावं लागतं, त्याला वाचनाची आवड असायला पाहिजे, भाषांचं जे शास्त्रीय आणि सखोल असं ज्ञान आहे त्या ज्ञानाची त्याला आवश्यकता आहे. त्याचबरोबर भाषा, संस्कृती आणि त्या इतिहासाची जाणीव हे असणं अनुवादकाला गरजेचं असतं. त्याला विविध भाषा आल्या पाहिजेत, त्याचा परिचय असला पाहिजे. मग एवढंच असून नाही तर शब्दकोशामध्ये, व्युत्पत्ती कोशामध्ये किंवा विश्वकोशामध्ये त्या शब्दांचे अर्थ हाताळायचे, शोधायची त्याला सवय असली पाहिजे. त्याच्यानंतर जे काही आपल्या मनामध्ये पूर्वग्रहित काही असेल समज, तो ग्रहरहित दृष्टिकोन पहिल्यांदा आपल्याला अनुवादकाचा असला पाहिजे असं आपल्याला अनुवादकाची कौशल्य सांगताना आढळायचं. एवढंच नव्हे तर अनुवादकाला प्रचंड असं परिश्रम करावं लागतं. तेव्हा कुठे जाऊन त्याचं पुढचं जे फळ आहे म्हणजे अनुवाद ज्या वेळेला आपण करतो त्या अनुवादात त्याचं फळ त्याला आढळून येतं. आता ज्या वेळेला अनुवादक हा दोन संस्कृतींना जोडणाऱ्या एका सेतूचं, पुलाचं जसं असतं तसं सेतूचं काम करताना आपल्याला आढळतं. जसा नदीवरील पूल दोन्ही किनाऱ्यांना जोडण्याचं काम करत असतो तसा हा अनुवादक नुसता केवळ अनुवाद करत नाही, नुसतं त्याचं तांत्रिक रूपात रूपांतर करत नाही, तर त्या मूळ साहित्यकृतीशी किंवा कलाकृतीशी समांतर अशी सर्जनशील कलाकृती एक निर्माण करण्याचा प्रयत्न करत असलेला आपल्याला आढळतो. म्हणूनच इथे आपल्याला असं थोडक्यात म्हणता येतं की अनुवादक हा दोन संस्कृतींना जोडणारा एक सेतू आहे असं आपल्याला इथं सांगता येतं. अनुवाद करणं हे खरंच खूप कौशल्याचं मानलं जातं व हेच कौशल्य आपल्या अनुवादकाच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनत असतं. त्याच्यामुळं त्याची छाप समोरच्या व्यक्तींवर एक पडत असते वेगळीच. त्याच्या त्या अनुवादावरून त्याच्या मागच्या प्रचंड परिश्रमाची ओळख त्याला होते आणि त्याच्या विषयाचं, त्याबद्दलचं ज्ञान आपल्याला तिथे माहिती पडतं. मूळ साहित्याचा समर्थ ताकदीने म्हणजे प्रचंड ताकद लावून केलेला हा अनुवाद असतो आणि अधिकाधिक रसिक ज्यांना आवड आहे साहित्यकृती किंवा वाचन वगैरे असं करण्याची, त्यावेळेला त्या अशा भागातनं त्यांची सगळी अडथळे दूर करून त्या वाचक रसिकांपर्यंत हा अनुवादक ते साहित्य किंवा त्यांचे विचार तिथं पोहोचवू शकतो आणि हा परिणाम अपेक्षित त्या वाचकाला आणि अनुवादकाला साधता येतो असं आपल्याला म्हणता येतं. आता या सगळ्या जर दृष्टिकोनाचा आपण विचार केला तर या दृष्टिकोनातून आपल्याला अनुवादक हा किंवा त्याची भूमिका ही किती महत्त्वाची आहे याची कल्पना आपल्याला येते.
आता पहिल्यांदा नुसतं उत्कृष्टता आणि गरज हे दोनच निकष लावूनच आपण अनुवादासाठी साहित्याची निवड करावी लागते. कारण सगळ्यात दर्जेदार साहित्य कुठलं आहे, तेवढं समाजाला ते गरजेचं आहे का, या सगळ्या बाबीचा विचार आधी अनुवादकाला करावा लागत असतो. ज्या वेळेला तो अनुवादक आपली निवडलेली कलाकृती जेवढी लोकप्रिय उत्कृष्ट आहे तेवढीच अनुवादकाची जबाबदारी वाढते. कारण तेवढी प्रचंड लोकप्रियता त्या साहित्यकृतीला मिळालेली असते आणि त्या तोलामोलाचं साहित्याचा त्या अनुवादकाला करावा लागतो. म्हणून त्याच्यावर मोठी जबाबदारी असलेलं आपल्याला आढळून येतं. त्याला अनेक संदर्भाधिष्ठित शब्दांचा अनुवाद करत असताना बऱ्याच वेळेला पर्यायी शब्दाचा वापर सुद्धा करावा लागत असतो. त्याच्यासाठी अनुवादक सतत संदर्भ विश्व समृद्ध असावं लागतं या अनुवादकाला. जर त्याला संदर्भ मिळत नसतील आणि त्याच्याने तो समृद्ध नसेल तर त्याला तिथे पर्यायी चपखल असा बसणारा शब्द सापडत नाही लवकर. मग अनुवादकाला नुसतं केवळ प्रमाण भाषेचं ज्ञान असून चालत नाही, तर त्या अनुवादकाला त्या बोली भाषेचाही ज्ञान असावं लागतं आणि त्याची जाणीवही त्याला असावी लागते. एकच शब्द ज्या वेळेला असतो तो परभाषेत असलेले त्याचे अनेक शब्द, त्यांचे विशिष्ट संदर्भातील विशिष्ट अर्थ व अर्थछटा यांची समज अनुवादकाला असावी लागते. कारण लेखन करत असताना ही फार महत्वाची भूमिका त्याची असते आणि याच महत्वाच्या भूमिकेवरच त्याचा अनुवाद हा अवलंबून असलेला आपल्याला आढळून येतो. आता मग नुसत्या शब्दाचे अर्थ किंवा अर्थछटा समजून चालत नाही, तर त्या शब्दामध्ये नेमका भाव आपल्याला समजून घेता आला आणि तो भाव समजला की समोरचा अनुवादक रसिक वाचकांच्या सरळ हृदयामध्ये पोहोचत असतो. म्हणजे थेट त्याच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचं त्याला त्या साहित्यकृतीला स्थान मिळतं. आता यासाठी विविध साहित्य प्रकारांची वैशिष्ट्ये आपल्याला आधी समजून घ्यावी लागतात. ती कुठली वैशिष्ट्ये आहेत, ती कशी आहेत, आता आपण ती पुढे बघणारच आहोत. ज्या वेळेला अनुवादात भाषिक संदर्भ येतात, सांस्कृतिक संदर्भ महत्वाचे ठरतात, मराठी भाषेतील पदर, उष्टा इत्यादी शब्दांना इतर भाषेमध्ये चपखल म्हणजे योग्य पर्यायी शब्द मिळतातच असं होत नाही कधी कधी. मग त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं, त्या अनुवादकाला आपल्या लेखन कौशल्याचा कस लावावा लागतो आणि तसे शब्द त्याला शोधावे लागतात. पहिला आता काय सांगता येतं आपल्याला त्याच्यामध्ये की कलाकृतीची ज्या वेळेला आपण निवड करतो त्यावेळेला ती कलाकृती उत्कृष्ट आणि उपयोगी असावी. जसं आपण मागच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की कलाकृतीची ज्या वेळेला आपण निवड करतो त्यावेळेला ती कलाकृती जेवढी उत्कृष्ट आणि लोकप्रिय असेल तेवढी अनुवादकाची जबाबदारी वाढत असलेली आपल्याला आढळते. दुसरी गोष्ट आपल्याला इथे असं सांगता येईल की मूळ साहित्यकृती किंवा कलाकृती जी आहे त्या कलाकृतीची अनुवादकाला प्रामाणिक राहून अनुवाद करावा लागतो. तिसरी गोष्ट आपल्याला अशी सांगता येते की ज्या वेळेला आपण या गोष्टीचं वर्णन करत असतो किंवा विवेचन करत असतो, या सगळ्या गोष्टीमध्ये स्पष्टता असलेली गरजेची आहे. कारण जेवढी स्पष्टतेला महत्व आहे तेवढंच त्या अचूकतेलाही महत्व असलेलं आपल्याला आढळतं. आणि अनुवादक जो आहे तो विश्वासार्ह असावा, म्हणजे विश्वास ठेवण्यासारखा असावा. कारण त्याचं साहित्य लोकांना तेवढंच लोकप्रिय, मनात घर करून बसलेलं असलेलं आपल्याला आढळतं. कारण एक विश्वास जो म्हणतो तो विश्वास इथे आधी संपादन केलेला असतो. त्याच्यानंतर आपल्या मनात जर काही पूर्वग्रह असतील, एखाद्या कशाबद्दल दूषितपणा असेल, तर तो दृष्टिकोन अनुवाद करत असताना त्याचे पडसाद याच्यामध्ये उमटू देणं योग्य नाहीये. किंवा जर असं आपण केलं तर त्या कलाकृतीला आपल्याला योग्य न्याय देता येणार नाही असं आपल्याला इथं म्हणता येतं. म्हणून जेव्हाही आपण एखाद्या कलाकृतीचा अनुवाद करत असतो त्यावेळेला आपलं जे आहे मन पूर्वग्रह दूषित असलं पाहिजे.
म्हणजे आपल्या मनामध्ये त्या साहित्य कलाकृतीबद्दल किंवा त्या विषयाबद्दल किंवा त्या गोष्टीबद्दलचा कुठलाही दोष आपल्या मनात असता कामा नये. स्वतःचे विचार असतात, मूल्यव्यवस्था असते, या सगळ्या विचारांचं, सगळ्या गोष्टीचं रोपण त्या कलाकृतीवर आपण करू नये असं सांगितलेलं आहे अनुवादकाने. अनुवाद करत असताना ज्या वेळेला स्तोत्र भाषा जी असते व लक्ष भाषा जी असते, स्तोत्र भाषा म्हणजे काय असतं, ज्या भाषेतलं साहित्य असतं ते, आणि लक्ष भाषा जी असते ज्या भाषेमध्ये आपल्याला अनुवाद करायचा असतो, या दोघांच्याही भाषेच्या व्याकरणाची म्हणजेच शास्त्राची उत्तम जाण आपल्याला असावी लागते, समज आपल्याला असावा लागतो. ही आपण जी आत्ता पाहिलेली होती ती सगळी अनुवाद करताना पाळावयाची पथ्य होती. म्हणजे या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि पुन्हा त्या गोष्टी तिथे करायच्या नाही. मग 7वं आहे परत अनुवाद. काय करत असतो अनुवादक? ज्या वेळेला अनुवाद करतो त्यावेळेला तो वाचकांना समृद्ध करणारा असावा, म्हणजे त्यांच्या ज्ञानात भर घालणारा असा अनुवाद असला पाहिजे. मूळ कलाकृतीमध्ये काही स्थळं, वृत्तपत्र, मासिक किंवा पुस्तकं अशा काही गोष्टी आलेल्या असतील, त्या मूळ नावांचा त्यांनी किंवा अनुवादकाने अनुवाद करू नये, हे सुद्धा असं इथं सांगितलेलं असलेलं आपल्याला आढळतं. 9वं आपण असं बघू शकतो काय टाळायचंय, तर कलाकृतीचे स्वरूप जे असतं आणि त्या अनुवादकाची गरज, या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊनच अनुवाद स्वैर असावा की शब्दशः हे ठरवलं जातं. हे सगळं आपण अगोदर ठरवूनच या गोष्टीला हात घालायचा असतो. आता ज्या वेळेला आपण एवढं सगळं बघितलं, एवढा सगळा प्रपंच आपण बघितला आतापर्यंत, अनुवाद म्हणजे काय, स्वैर अनुवाद म्हणजे काय किंवा काय, या सगळ्या गोष्टीच्या मागचं कारण काय आहे, महत्व काय आहे, अनुवादाला भाषेमध्ये एवढं महत्व का देण्यात आलेलं आहे, त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. ज्या वेळेला आपण दैनंदिन दररोजचा व्यवहार करत असतो त्यावेळेला आपण प्रमाण भाषेपेक्षा बोलीभाषेचा वापर करत असताना आपल्याला आढळून येतो. आणि मग या प्रमाण भाषेचा वापर आपण कशासाठी करतो? प्रमाण भाषेचा वापर जो आहे तो शिक्षण आहे, ग्रंथलेखन आहे किंवा शासन व्यवहार आहे, या अशा कार्यालयीन कामासाठी होत किंवा शैक्षणिक कामासाठी होत असताना आपल्याला आढळून येतो. मग प्रमाण भाषेला आपण औपचारिक औपचारिक भाषा म्हणतो, तर बोलीभाषा ही अनौपचारिक असते असं आपल्याला सांगतात. ज्या वेळेला प्रमाण भाषा ही तांत्रिकतेकडे झुकणारी असते, तर बोलीभाषा ही त्या त्या प्रदेशाच्या मातीचा गंध असतो असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे ज्याच्यामध्ये तांत्रिकता येते, एक म्हणतात ना वजनदार शब्द असे प्रमाण भाषेचे असतात, जेणेकरून समजायला जरासा त्रास होतो, आणि तेच जर बोलीभाषेचे शब्द आपण त्याच्यात वापरलेले असतील, ते जर आपल्याला कळले, तर थेट रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचे एकमेव स्थान आपल्याला याद्वारे मिळत असतं असं आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर प्रमाण भाषा आणि बोलीभाषा या दोन भाषा ज्या आहेत, त्या दोन्ही भाषेमध्ये अनुवादकाची जी भूमिका आहे ते वापर करत असताना खूप महत्वाची असलेली आपल्याला आढळून येते. मग एवढ्या गोष्टी आपल्याला या अनुवादासाठी गरजेच्या असलेल्या आपल्याला आढळून येतात. ज्या वेळेला एखाद्या कलाकृतीचा बाज सांभाळून अनुवादक आपली भूमिका मांडतो, त्यावेळेला ग्रामीण कादंबरीचा अनुवाद करा अथवा प्रमाण भाषेचा अट्टहास आपल्याला ग्रामीण भागात करू नये, कारण तिथे जे आहे ते ग्रामीण भागातील साहित्य आहे आणि ग्रामीण भागातील शब्दांना, जसं आपण आत्ताच बघितलं की बोलीभाषेला त्या प्रदेशातील मातीचा गंध असतो, तसंच इथे ग्रामीण कादंबरीचा अनुवाद करत असताना जेवढे ठसकेदारपणे ती ग्रामीण भाषा वापरली जाईल, तेवढा त्या प्रमाण भाषेचा परिणाम त्याच्यावर होणार नाही. म्हणून इथं असं सांगितलं की प्रमाण भाषेचा अट्टहास आपण यावेळेला करायचा नाही. हे करत असताना अनुवादकाला कालखंडाचं, सांस्कृतिक संदर्भाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. भिन्न भिन्न 18 पगड जाती आहेत, तशाच आपल्या बोलीभाषाही वेगवेगळ्या असलेल्या आपल्याला आढळतात, आणि त्यावेळेला तत्कालीन आणि सांस्कृतिक संदर्भाचा काय केलेला आहे, अनुवादकानं अभ्यास करणं हे गरजेचं ठरत असतं. त्याच्याशिवाय उत्तम कलाकृती आपल्याला निर्माण करता येत नाही. थोडक्यात जर आपल्याला म्हणायचं असेल तर अनुवादक हा जो आहे तो कलाकृतीच्या
प्रत्येक पैलूचा विचार करत असतो आणि त्या प्रत्येक पैलूचा विचार करून त्या कलाकृतीला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. असं आपल्याला थोडक्यात अनुवाद या संकल्पनेबद्दल, त्याचा व्यासंग, त्याची कौशल्य अनुवादकाची आणि त्या अनुवादाचं भाषेमध्ये का महत्व आहे हे आज आपण आता इथे पाहिलेलं असलेलं आपल्याला आढळतं. धन्यवाद.